कर्नाटक राज्याचे वनवैभव असलेल्या या चारमाडी घाटातून आम्ही निघालोय उडुपीला। मी मूळचा कोकणातील असल्यामुळे सर्वप्रथम मी जिथे सुंदर मासे मिळतील असे ठिकाण शोधून काढले। माझा लहानगा मुलगा सुद्धा कर्नाटकाच्या पद्धतीने केळीवरती पाणी शिंपडून पान स्वच्छ करून नंतर मग जेवणासाठी तयार झाला। येथील सी फूडचा आस्वाद घेऊन मग आम्ही आमच्या भ्रमंतीला सुरुवात केली। आम्ही पोहोचलो हस्तशिल्प हेरिटेज म्युझियम मध्ये। येथील प्रत्येक शिल्पकला, वास्तुकला कर्नाटकच्या परंपरेची साक्षच देते। सायंकाळी आम्ही पोहोचलो कन्यूर मठ आणि श्रीकृष्ण मंदिरामध्ये। दीपक ज्योतीचा प्रकाश, भजनांचे सूर आणि येथील वातावरणातील श्रद्धा एक विलक्षण अनुभव होता। दर्शनानंतर आम्ही पोहोचलो मित्र समाजमध्ये। मित्र समाज हे उडुपीमधील एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे। या ठिकाणी मेंगलोर बन्स, गोले भजी, एकदम ऑथेंटिक मसाला डोसा यांची चव चाखली। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मालपे बीचवर मस्त फेरफटका मारला। उन्हात मस्तपैकी चमकणारे रुपेरी वाळू, निळेशार आकाश, खूप छान वातावरण होतं। परतीच्या प्रवासामध्ये आम्ही भेट दिली महिषामर्दिनी या मंदिराला। या मंदिरासमोर हे अतिशय सुंदर असं तळं दिसलं। त्यानंतर आम्ही भेट दिली निलावारा येथील गोशाळेला। या गोशाळेच्या परिसरामध्येच आहे कलिंगा मर्दन कृष्ण मंदिर। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। इथे आल्यानंतर एक वेगळी अनुभूती आपल्याला मिळते। उष्णता थोडी जास्त होती, त्यामुळे येथील लोकल तीळ आणि गुळ यांपासून बनवलेलं हे ज्यूस आम्ही प्यायलो। प्रवासाचा शेवट झाला अगुंबेच्या हिरव्यागार जंगलामध्ये। अगुंबेला दक्षिण भारताचं चेरापुंजी असं म्हटलं जातं। मित्र, हे छोटं प्रवास वर्णन तुम्हाला आवडल्यास चॅनलला फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ लाईक सुद्धा करा। पुन्हा एकदा भेटूया एका नव्या सफरीमध्ये। धन्यवाद।